नमस्कार. मागच्या तासाला आपण फिगर पोएम नंबर 4 11th स्टँडर्ड अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ही पाहिली. आज आपण त्याच पोएमचे फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. फिगर्स ऑफ स्पीच ऑफ अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज and this poem is written by William Wordsworth. This poem is from 11th स्टँडर्ड इंग्लिश. त्या अगोदर मी आपणास विनंती करेल की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्याला यापुढे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन या तात्काळ मिळतील. चॅनल सबस्क्राइब करण्याची सोपी पद्धत इथं तुम्हाला दाखवलेली आहे. मात्र चॅनल एकदा सबस्क्राइब करा. बघूया आपण एक एक लाईनचे फिगर्स ऑफ स्पीच. फर्स्ट लाईन, Earth has not anything to show more fair. What is the figure of speech of this line? Hyperbole. Why? Because in this line, poet wants to tell us that there is nothing more beautiful than the early morning view of the city of the London from the Westminster Bridge. हायपरबोली किंवा याला आपण एक्झॅजरेशन असंही म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणापेक्षा दुसरं कोणतं ठिकाणच चांगलं वाटत नाही कवीला. म्हणजे याचा अर्थ थोडीशी अतिशयोक्ती केलेली आपल्याला इथं दिसते आहे. सो दॅट्स वाय हायपरबोली. फिगर ऑफ स्पीच इज देअर. नेक्स्ट लाईन, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. इन्वर्जन इज देअर. इन्वर्जन फिगर ऑफ स्पीच याच्यात आहे, कारण द वर्ड्स इन द लाईन हॅव बीन अरेंज फॉर पोएटिक इफेक्ट. जेव्हा ग्रॅमॅटिकली सेंटेन्स प्रॉपर ऑर्डर मध्ये नसतं, एस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्यावेळेस हा फिगर ऑफ स्पीच इन्वर्जन होतो. आता पोएट त्यांच्या पोएम मध्ये पोएटिक इफेक्ट साठी असं लाईन सेंटेन्स करतात. याचा अर्थ वाक्य चुकीचं आहे असं नाही, परंतु ग्रॅमॅटिकली जर पाहिलं तर वाक्य हे एस प्लस व्ही प्लस ओ याच्यामध्ये नसल्यामुळे इन्वर्जन हा फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये होतो. कारण ही हा जो काही सब्जेक्ट आहे बघा इथं, तो मध्येच आहे, तो सुरुवातीला पाहिजे होता. नेक्स्ट, a sight so touching in its majesty. Alliteration is there. It's simple because the sound of the letter yes is repeated. Yes in sight, yes in so. जेव्हा एक अक्षर रिपीट होतं, ज्याला आपण अक्षर म्हणण्यापेक्षा उच्चार म्हणूया, त्यावेळेस हा फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन होतो. नेक्स्ट लाईन, दिस सिटी नाउ doth like a garment wear. And the figure of speech is personification. पर्सॉनिफिकेशन केव्हा होतं? जेव्हा मनुष्याचे गुण, सजीवाचे गुण निर्जीवाला प्रदान केले जातात. जसं झोपणे, उठणे, बसणे, नाचणे, गाणे, म्हणजे जे काही सजीव करतात ते निर्जीवाला प्रदान केले जातात, तेव्हा पर्सॉनिफिकेशन होतो. आता कपडे घालणे, लाईक अ गारमेंट वियर. सिटी म्हणजे एक शहर कपडे घालू शकत नाही, परंतु ती इट्स अ कंपॅरिझन ऑफ द पोएट. बट हियर द फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. ती जरी कंपॅरिझन असली, पण इथं मात्र हा फिगर ऑफ स्पीच पर्सॉनिफिकेशन होणार आहे. नेक्स्ट लाईन, this city now doth like a garment wear the beauty of the morning. Two lines are there. Then figure of speech is simile. In this line there is a direct comparison between the beauty of the morning and a piece of cloth. कंपॅरिझन आहे, आणि जेव्हा कंपॅरिझन केली जाते, डायरेक्ट कंपॅरिझन, आणि
सेंटेन्स मध्ये, लाईन मध्ये किंवा सेंटेन्स मध्ये लाईक हा शब्द वापरलेला असतो. बघा इथं वरती दिलाय लाईक शब्द. त्यावेळेस मात्र फिगर ऑफ स्पीच कोणता होतो? सिमिली. नेक्स्ट लाईन, ships, towers, domes, theaters, and temples lie. Alliteration is there because the sound of the letter T is repeated. T in towers, T in theaters, and T in temples. जेव्हा साऊंड रिपीट होतो, एकच साऊंड, सारखा साऊंड एका अल्फाबेट मधून, तर त्यावेळेस अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. नाउ नेक्स्ट लाईन, नेव्हर डीड सन मोर ब्युटिफुली स्टिप. Inversion figure of speech is there. The words in the line have been rearranged for poetic effect. Grammatically S plus V plus O अशा पद्धतीने हे सेंटेन्स ही लाईन नाहीये, म्हणून इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच इथं येतो. जेव्हा ग्रॅमॅटिकली हे एका ग्रॅमॅटिकल ऑर्डर मध्ये नसतं त्यावेळेस इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच आपण याला म्हणतो. आता इथं पाहिलं, द सन, सन वगैरे याच्याने वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही, कारण पोएटिक इफेक्ट देण्यासाठी कवीने तो प्रयत्न केलेला आहे. नेव्हर, नेक्स्ट लाईन, नेव्हर डीड सन मोर ब्युटिफुल स्टीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर. Hyperbole is there. Here the poet declares that the effect of the morning sun on the city of London creates a beauty that has never been experienced before clearly. This is an exaggerated statement. म्हणजे सूर्याच्या त्या किरणांनी, त्या प्रकाशाने त्या शहराला एक नवीन ब्युटी दिली गेली, असं काही होत नाही, पण कवीची ती कल्पना आहे. पण इथं ते थोडंसं एक्झॅजरेटेड स्टेटमेंट वाटतं आपल्याला, अतिशयोक्ती दर्शवणार. And that's why this figure of speech is hyperbole. Next line, in his first splendor, valley, rock or hill. Personification is there. Because in this line, sun has been personified using the male pronoun. Sun ला personified केला आहे मेल प्रोनाउन वापरून. In his, हे sun ला उद्देशून आहे. And have thus been considered to be a living being. म्हणजे तो एक लिव्हिंग बीइंग आहे असं कन्सिडर केलेलं आहे. Never saw I, never felt a calm so deep. Hyperbole is there. Because in this line, poet wants to tell that sense of calmness never felt before. This is an exaggerated statement. Again, same thing. When exaggerated statement is there, then hyperbole figure of speech is there. Inversion is also there in this line, because the words in the line have been rearranged for poetic effect and it is not in correct order. Correct order in the sense grammatically correct order. So that's why inversion is there. Next line, the river glid that his own sweet will. Personification is there. Because the river has been given human quality of having its own will. River ला human quality दिलेली आहे, ओन विल, स्वतःच्या इच्छेनुसार. आता रिव्हरला काही इच्छा वगैरे काही राहणार नाही, त्या माणसाला असतात. बट पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच देअर, कारण मानवाचे गुण निर्जीवाला प्रदान केलेले असतात. नेक्स्ट लाईन, डिअर गॉड, द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. Personification is there because the houses are given the animate quality of sleeping. घरांना म्हटलंय की घरं झोपलेली आहेत, माणसं झोपलेली असतात. It is personification. And all that mighty heart is lying still. Metaphor is there. Because the comparison of big city to mighty heart, that is lying still. Comparison आहे. And big city to mighty heart. Big city आणि mighty heart यांची comparison आहे. So that's why metaphor is there. Personification is also there. Because the poet personifies the city of London as a sleeping person. याच्यामध्ये पोएट पर्सॉनिफाईज करतो आहे लंडनला, द सिटी ऑफ लंडन ॲज अ स्लीपिंग पर्सन. त्याला एक झोपलेला माणूस आहे असं म्हणतोय. म्हणजे लंडन हे शहर एक झोपलेला व्यक्ती आहे
असं म्हटलं जात आहे. दॅट्स वाय पर्सॉनिफिकेशन. अँड द राईम स्कीम इज ए बी बी ए ए बी बी ए सी डी सी डी सी डी. या पद्धतीने आपण फिगर्स ऑफ स्पीच पोएम नंबर 4 चे पाहिले. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच पोएमचे ॲप्रिसिएशन घेऊन येऊया. तेव्हा भेटूया. तोपर्यंत हा व्हिडिओ इतरांना शेअर करत राहा. धन्यवाद. थँक्यू.